नमस्कार, आज आपण बनवूयात आलू टिक्की चाट। त्यासाठी तुपामध्ये काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासोबतच 8 तास भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं आणि काजू रफली चॉप करून घ्यायचे आहेत। हे आपलं मिश्रण तयार आहे। हे मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। मीठ, जीरा पावडर, चाट मसाला, कोथिंबीर हे घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट, हे आपलं सारण तयार आहे। आता उकडलेले बटाट्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ, ओवा, त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला गोल मोदकाची पाळी केल्यासारखं करून त्याच्यामध्ये मिश्रण टाकून ते नीट व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। असंच सर्व टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। एका कढईमध्ये तेल किंवा तूप घालून हे टिक्की कॉर्नफ्लोअर मध्ये डीप करून ते फ्राय करायची आहे। गोल्डन कलर येऊस तोपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे। त्याला स्मॅश करून अजून एकदा फ्राय करायचा आहे क्रिस्पीनेस साठी। त्या टिक्कीवर दही, हिरवी चटणी, लाल चटणी, कांदा, चाट मसाला आणि शेव टाकून आपली टिक्की तयार आहे। कोथिंबीर, आपली टिक्की तयार आहे।